आपण हे पूर्ण वॉर्ड 65 मध्ये वया वाटपचा कार्यक्रम करणार आहे। आपला टार्गेट आहे की आपण 6000 मुला मुलींना जे आपल्या वॉर्डमध्ये त्या सगळ्यांना आपण वया वाटप करायचं आहे। मी सांगते की बघा, ते तर लोकांचा प्रेम असेल आणि लोकांची इच्छाशक्ती असेल की आपल्याला काय लोकांची सेवा करायला ते आपल्याला मोका देत असेल तर आपण त्याचा विचार करू। आता यापर्यंत आपण काय विचार केले नाही आणि आता आपला ध्येय एकच आहे की लोकांची सेवा करायची आहे आणि मानव सेवा करायची आहे। नमस्कार, नागेश कालगुंडे, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या मी आहे आंबोलीमधील संत निरंकारी सत्संग भवन जे आहे त्या ठिकाणी मी आहे आणि या ठिकाणी सायम सेवा संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचं काम या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी माझ्या लेफ्ट बघू शकता पहिला लॉट ऑलरेडी बाहेर गेलेला आहे। जवळपास 150 ते 200 मुलांचा पहिला लॉट बाहेर गेलेला आहे आणि आता दुसरा लॉट बसलेला आहे आणि आता या ठिकाणी जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत, सायम सेवा संस्था जी आहे त्याचे अध्यक्ष प्रदीप भिंगड आणि त्यांची पूर्ण टीम आहे, त्याचे उपाध्यक्ष सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला आले आहेत। माझ्यासोबत स्वतः सायमचे अध्यक्ष आहेत प्रदीप भिंगड। प्रदीप जी, क्या बताएंगे, पिछले साल भी आपने इसी हॉल में इसी समय इसी कार्यक्रम का आयोजन किया था, दोबारा एक साल के बाद इसी कार्यक्रम को पूरा कर रहे। सायम कोई कार्यक्रम को ब्रेक नहीं करता है, क्या रूल है सायम का? असं तुम्हाला माहितीच असेल की सायमचं जे भोजनदान आहे ते बी आता 3 वर्ष पूर्ण झाले, आता 4था वर्ष चालू आहे आणि सायमची हे जे खासियत आहे की जे बी कार्यक्रम ते हातात घेतात त्याला कन्सिस्टन्सी असते, त्याला ती ब्रेकडाऊन नाही होत केव्हा बी, त्याला कन्सिस्टन्सी असते, तो रेग्युलर चालू असते आणि हेच काम आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत। किती वह्याचं वाटप होणार आहे, किती विद्यार्थ्यांचा लाभ होणार आहे आणि कोणत्या विभागात तुमचं लक्ष असेल की या विभागातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना तुमच्या माध्यमातून वह्या पोहोचल्या पाहिजे? आपण हे पूर्ण वॉर्ड 65 मध्ये वया वाटपचा कार्यक्रम करणार आहे। काल आपला कार्यक्रम टेप विलेजमध्ये झाला, आता आपला कार्यक्रम धाकूशेठ पाड्यामध्ये आहे, दुपारी आपला कार्यक्रम म्हातारपाड्यामध्ये आहे, नंतर जय भवानी चाल आहे, नंतर गिल्बर्ट हिलचा मार्ग आहे, करतार सिंगचा मार्ग आहे, ते सगळ्या जगावर आपले कार्यक्रम होणार आहे। आपला टार्गेट आहे की आपण 6000 मुला मुलींना जे आपल्या वॉर्डमध्ये त्या सगळ्यांना आपण वह्या वाटप करायचं आहे। मी सांगते की 6000 मुलांना विद्यार्थ्यांना वह्या वाटप करणार आहे। कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळतोय, पालकांकडून कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे, विद्यार्थ्यांकडून कसा रिस्पॉन्स मिळतोय? बघा, आता मला काय सांगायचे जास्त आहे नाही, तुम्ही स्वतः बघता तर एक राऊंड आता पूर्ण झाला आहे, दुसरा राऊंड चालू आहे आणि आणखीन 3 ते 4 राऊंडचे मुले बाहेर उन्हात उभे आहे, म्हणून आपल्याला हे कार्यक्रम जिथे फास्ट होतं तिथे फास्ट पूर्ण करून मुलांना फटाफट आपल्याला द्यायचं आहे आणि कार्यक्रमाला संपन्न करायचं आहे। तुम्ही सांगता की कार्यक्रम संपवायचा आहे, आताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, येणाऱ्या दिवसामध्ये सायमचं काय असेल राजकीय लक्ष, येणाऱ्या भविष्यात ज्या निवडणूक होतील त्याच्यामध्ये कशा प्रकारे सायमचं लक्ष असेल, कशा प्रकारे प्रदीप भिंगड बघतात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने? बघा, आपण हेच आपल्याकडे असतं की आपला जो बी लोकप्रतिनिधी जो निवडून येतो तो समाजाचा चांगला काम करायला पाहिजे, त्यांना समाजाचा कल्याण करायला पाहिजे आणि आमची बी तेच शुभेच्छा असेल। आता जे नवनिर्मित खासदार जे निवडून आलेले रवींद्र वायकरजी, त्यांना आमची हेच शुभेच्छा आहे की तुम्ही लोकांचा चांगला काम करा आणि लोकांची सेवा करा आणि लोकांच्या कामाला मार्ग लावा। येणाऱ्या निवडणुका ज्या होतील भविष्यातल्या त्या निवडणुकीमध्ये सायम सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप भिंगड एक उमेदवार म्हणून त्यांना या ठिकाणी जे मतदार आहेत किंवा ज्यांना तुमच्या माध्यमातून लाभ झाला आहे त्यांच्यासाठी उमेदवार म्हणून त्यांना पाहायला मिळतील। बघा, ते तर लोकांचा प्रेम असेल आणि लोकांची इच्छाशक्ती असेल की आपल्याला काय लोकांची सेवा करायला ते आपल्याला मोका देत असेल तर आपण त्याचा विचार करू। आता यापर्यंत आपण काय विचार केले नाही आणि आता आपला ध्येय एकच आहे की लोकांची सेवा करायची आहे आणि मानव सेवा करायची आहे। माझं आता ध्येय एकच आहे, लोकांची सेवा करायची, मानव सेवा करायची आहे। त्यांच्या या संस्थेचं नाव आहे सायम, म्हणजे सहाय्य करणारी ती म्हणजे सायम। आणि आता ज्या पद्धतीने राजनीतिक प्रश्न होता निवडणुकीच्या दृष्टिकोनातून, तर निवडणुकीचं अजून काही ठरलेलं नाही। जर लोकांनी प्रेम दाखवलं, लोकांनी जर इच्छा व्यक्त केली तर त्याच्यावर विचार करू म्हणजे जर लोकांची मागणी असेल तर विचार करण्यास आम्हीही भाग पडणार आहोत, असं सांगतायत सायम सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप भिंगड। पाहणं गरजेचं आहे की येणाऱ्या भविष्यात ज्या निवडणूक होतील त्याच्या माध्यमातून सायम सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप भिंगड यांना लोक आग्रह असतात निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागणार का? उपस्थित सांगतो नागेश कालगुंडे, महाराष्ट्र न्यूज साठी खूप खूप धन्यवाद।